कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। आता मी अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या घरी आहे। आपण बघतोय अभिजित दिपकेंचे हे आई वडील आहेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांच्या घरी असा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो। अभिजित दिपके यांचे समर्थक जे आहेत ते त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत आणि त्यांच्या आईवडिलांना जे आहे ते हार घालून अशा पद्धतीनं स्वागत करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस अभिजित दिपकेंनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती तेव्हापासून जे आहे ते अभिजित दिपके यांच्या घराला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। मात्र आज जे आहे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येनं पोलीस पाहायला मिळतात। समोर जे आहे ते पोलिसांची गाडी पाहायला मिळते आणि सगळ्या बाजूने जे आहे ते हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर अभिजित दिपके यांच्या घराला जे आहे ते अक्षरशः या ठिकाणी छावणीचं रूप आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि ज्या पद्धतीनं आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला त्या अनुषंगाने जे आहे ते पोलिसांच्या वतीनं ही सगळी खबरदारी घेतली जात आहे। त्याचबरोबर जे आहे ते अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी सुद्धा अनेकांची ये जा वाढली आहे। अभिजित दिपके यांच्या आईवडिलांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाते। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।